वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये आपलं फर्स्ट चॅप्टर आहे सेट्स. तर त्या सेट्सच्या चॅप्टरमध्ये पेज नंबर 3 वर एक ऍक्टिव्हिटी आहे आपल्याला फिल इन द ब्लँक्स गिवन इन द फॉलोइंग टेबल. ओके, हा टेबल आपल्याला दिलेला आहे आणि याच्यामध्ये जे मधले फिल इन द ब्लँक्स आहेत ते सगळे आपण इथे कम्प्लीट करायचे. तर पहिला याच्यामध्ये हे दिलेलं आहे आपल्याला ऑलरेडी 2, 4, 6, 8, 10, 12, 14. तर याच्यासाठी रूल मेथड मध्ये कसं लिहिलेलं आहे, ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, ही जी स्ट्रेट अशी लाईन आहे वर्टिकल लाईन, तर त्याला म्हणायचं सच दॅट एक्स इज अन इवन नॅचरल नंबर लेस दॅन 15. तर 15 पेक्षा जे सगळे लेस इवन नंबर्स आहेत ते इथं दिलेले आहेत. आता दुसरं रूल मेथड मध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर रूल मेथड मध्ये काय करणार, त्याच्यावरून लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथडने लिहायचं आहे. B is a set of all x such that x is a perfect square number between 1 to 20. तर बी मध्ये कोण येणार, तर बी मध्ये परफेक्ट स्क्वेअर. ओके, परफेक्ट स्क्वेअर मध्ये कोण येणार, 1 चा स्क्वेअर येणार 1, 2 चा येणार 4, 3 चा येणार 9. ओके, असे जे स्क्वेअर आहेत म्हणजे याच्यात कोण येणार, 1 चा स्क्वेअर 1, 1 to 20 पर्यंतच घ्यायचे. 2 चा स्क्वेअर येणार 4, 3 चा स्क्वेअर येणार 9, 4 चा स्क्वेअर येणार 16. सो बी मध्ये कोण कोण आलं, बीच्या लिस्ट मध्ये कर्ली ब्रॅकेट आहे 1, 4, 9, 16. 20 पर्यंतच घ्यायचं, 20च्या पुढे. तर पुढचा किती येणार, 25, 5 चा स्क्वेअर, तर तो त्याच्यामध्ये घ्यायचा नाही. हे झालं याचा आन्सर. आता सी, ए ई आय ओ यू. तर सी रूल मेथड नुसार कसा लिहायचा, सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज वोवेल इन इंग्लिश. जस्ट अ मिनिट. वोवेल इन इंग्लिश, इंग्लिश मधले वोवेल्स आहेत 5, ए ई आय ओ यू. त्याच्यानंतर डी, डी इज अ सेट ऑफ, हा जो डी आहे तो मी इथं खाली लिहितो कारण त्याच्यामध्ये सगळे कलर्स आहेत. तर रेनबो मधले कलर्स, त्याच्यामध्ये तुमचा सिक्वेन्स मागे पुढे झाला तरी चालतो. ओके, रेड, ऑरेंज, देन येलो, ग्रीन, कॉमा द्या प्रत्येकानंतर, ब्ल्यू, इंडिगो, अँड लास्ट वन वॉयलेट. ओके, सॉरी, VIOLET, वॉयलेट. सो हेच काय ना, हे इथं लिहायचे सगळे या ऍक्टिव्हिटी मध्ये, कलर इन पेन. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पुढचा जो सांगितलेला आहे तो काय आहे, एक्स इज अन इंटिजर बिटवीन -3 to 3. त्याच्यामध्ये -3 आणि 3 घ्यायचं नाही. तर p इज इक्वल टू काय येणार, -2 येणार. ओके, -1 येणार, 0 आहे येणार, 1 येणार आणि 2 येणार. तर याचं काय, स्ट्रिक्टली लेस दॅन आहे. ओके, स्ट्रिक्टली लेस दॅन म्हणजे 3 घ्यायचं नाही, त्याच्यात -3 घ्यायचं नाही, आणि इकडे लेस दॅन किंवा एक्स इज ग्रेटर दॅन -3 अँड लेस दॅन 3. तर इथे पण +3 घ्यायचा, त्याच्या मधले घ्यायचे सगळे, -2, -1, 0, 1, 2. आता त्याच्यानंतर शेवटचा जो यम आहे, यमचा आधी रूल फाइंड आउट करायचा की हे नेमके काय आहेत. एक्स, यम इज अ सेट ऑफ ऑल एक्स. ओके, एक्स इज क्यूब आहे बघा, जसं तुम्ही 1 चा क्यूब केला तर 1 येणार, 2 चा क्यूब केला 2 इंटू 2 इंटू सॉरी 2 इंटू 2 इंटू 2, तर तो किती येणार, 8 येणार. तसं 3 चा क्यूब केला आपण 3 इंटू 3 इंटू 3, किती येणार, 27. ओके, सो एक्स इज क्यूब ऑफ नॅचरल नंबर्स. कारण इथे डॉट्स दिले त्याचा अर्थ सगळे क्यूब घ्यायचे, सगळ्या नॅचरल नंबरचे क्यूब घ्यायचे. इथे आपली ही ऍक्टिव्हिटी काय होते, कम्प्लीट होते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो प्रॅक्टिस सेट आहे, क्वेश्चन आहे, तो बघूया.